तर सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते। नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांच्या नावाची घोषणा झालेली आहे। तर रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। अखेर आता नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा हा तिढा सुटलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर पालकमंत्रीपद कुणाकडे जाणार, नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात चर्चा सुरू होत्या। अखेर आता नाशिक आणि रायगडला पालकमंत्री मिळालेले आहेत। रायगडचं पालकमंत्रीपद हे शिवसेनेच्या वाट्याला गेलेलं आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर नाशिकच्या पालकमंत्रीपदी आता गिरीश महाजन यांच्या नियुक्तीचं हे पत्र आपल्याला पाहायला मिळतं। या घडीची एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं। अखेर त्यांची आता नियुक्ती झालेली आहे। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरनं आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कपिल, आपण पाहतोय अखेर आता नाशिक आणि रायगडचा तिढा सुटलेला आहे। नक्कीच दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत। खरं तर आपण पाहिलं होतं रायगडचा तिढा खूप महत्त्वाचा तिढा होता, कारण की